बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे, फाइंड dy बाय dx इफ y इक्वल टू x इंटू ए साइन x. ठीक आहे, x इंटू साइन एक्स फंक्शन दिलेलं आहे. सोल्युशन y इक्वल्स टू x इंटू साइन एक्स. ठीक आहे, मग इथं डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग इथं काय येणार, dy बाय dx इज इक्वल्स टू dy dx ऑफ x इंटू साइन एक्स. मग दोन फंक्शनचं काय इथं प्रोडक्ट आहे, तर प्रोडक्ट रूल यूज करायचा. प्रोडक्ट रूल काय आहे, dy dx ऑफ u इंटू व्ही. मग u इंटू व्ही जर असेल तर काय येतं, पहिले u तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस नंतर न व्ही तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ u. ठीक आहे, मग आता इथं काय होणार, u म्हणजे काय x आहे आणि v म्हणजे काय, v म्हणजे साइन एक्स आहे. ठीक आहे, मग इकडे येणार dy बाय dx इक्वल्स टू u काय x, dy dx ऑफ साइन एक्स प्लस आता इथं साइन एक्स तसाच, नंतर ना dy dx ऑफ x. मग बघा इथं काय होईल, x इंटू साइन एक्सचा येणार आहे कॉस एक्स प्लस साइन एक्स इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1 येणार विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथं काय आलं, एक्स इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स. ठीक आहे, म्हणजेच हेच फायनल आन्सर आलं, dy बाय dx इज इक्वल्स टू कॉस एक्स इंटू साइन एक्स, कॉस एक्स प्लस साइन एक्स. हे काय आलं त्याचं फायनल आन्सर आलं. ठीक आहे, बघा इथे एक फॉर्म्युला यूज केला आणि दोन सब फॉर्म्युले म्हणजे छोटे फॉर्म्युले कोणते कोणते, तर dy dx ऑफ साइन एक्सचं काय येतं कॉस एक्स, त्याच्यानंतर ना dy dx ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल, बघा इथे एक्स आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 येणार आहे. ठीक आहे, मग हेच आपलं फायनल आन्सर आहे, dy बाय dx इज इक्वल्स टू एक्स इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स.